ज्यांनी न्यायालयाच्या चार भिंतीत न्यायाची लढाई लढली, आज त्यांनी संसदेत पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. वकील, शिक्षण तज्ञ आणि आता देशाच्या पहिल्या LGBTQI+ खासदार. तर कोण आहेत डॉक्टर मेनका गुरुस्वामी, ज्यांची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. चला डीप डाईव्ह करूया डॉक्टर मेनका गुरुस्वामीच्या कम्प्लीट बायोग्राफी. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही अर्थातच पाहत आहात भारतीय पॉलिटिक्स. I, Dr. Menaka Guruswamy, having been elected a member of the Council of States, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established. 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेत 19 खासदारांनी शपथ घेतली. पण एका नावाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. ते नाव म्हणजे डॉक्टर मेनका गुरुस्वामी. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधून त्या राज्यसभेत पोहोचल्या आहेत. 27 नोव्हेंबर 1974 रोजी जन्मलेल्या मेनका गुरुस्वामी केवळ एक राजकारणी नाही, तर त्या सर्वोच्च न्यायालयातील एक ख्यातनाम सिनियर ॲडव्होकेट आहेत. ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या मेनका यांनी न्यूयॉर्कमध्येही वकालत केली आहे. न्यूयॉर्कच्या कोलंबिया लॉ स्कूलमध्ये त्यांनी B.R. आंबेडकरांच्या नावावर संशोधनही केले. त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती कलम 377 विरुद्धच्या लढाई. आपल्या पार्टनर अरुंधती काटजू यांच्यासोबत त्यांनी LGBTQI+ समुदायासाठी कायदेशीर युद्ध पुकारले. 2013 मध्ये हार पत्करावी लागली, पण 2018 मध्ये त्यांच्याच युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले. फक्त 377 नव्हे, तर राईट टू एज्युकेशन अंतर्गत गरीब मुलांसाठी 25% आरक्षण राखणं असो किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ लेखी आदेशच पाळले पाहिजेत हा ऐतिहासिक निकाल मिळवून देणं असो, मेनका गुरुस्वामी यांनी नेहमीच सामान्यांच्या हक्कासाठी लढा दिला. मेनका गुरुस्वामी यांची ही झेप केवळ एका व्यक्तीची प्रगती नाही, तर भारतीय लोकशाहीच्या सर्वसमावेशकतेचा मोठा विजय आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या संसदेतील प्रवेशामुळे बदलाची नवी लाट येईल का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.